नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत. 30 प्रश्नांपैकी कमीत कमी 25 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली असून ती खालीलपैकी कोणाच्या काळात झाली? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तुमच्यासाठी वेळ आहे 7 ते 8 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड डफरीन. लक्षात ठेवा, काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली असून ती लॉर्ड डफरीन यांच्या काळात झाली. पुढील प्रश्न पहा. संत नामदेवांचे जन्मस्थान हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? विचार करून उत्तर द्यायचं आहे. संत नामदेवांचे जन्मस्थान हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे नरसी. नरसी. लक्षात ठेवा, संत नामदेवांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली जिल्ह्यात आहे. कोणत्या ठिकाणी आहे? नरसी या ठिकाणी. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1901. नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901. पुढे पहा. महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे कापडगाव. महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कापडगाव. शौर्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? शौर्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 23 मार्च. 23 मार्च. पुढे पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये पानझडी अरण्य कोणत्या ठिकाणी आढळतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विदर्भ. विदर्भामध्ये पानझडी अरण्य आढळतात. पुढे पहा. सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे गडचिरोली. सुरजागड लोहखान गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. पंतप्रधान पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? योग्य उत्तर आहे 25. पंतप्रधान पदासाठी किमान वयोमर्यादा 25. पुढे पहा. तुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द कोणता? पर्याय पहा, विचार करा आणि उत्तर सांगा. तुलना करता येणार नाही असा यासाठी कोणता शब्द आहे? अतुलनीय. तुलना करता येणार नाही असा अतुलनीय. पुढे पहा. नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित होते? योग्य उत्तर आहे अंधश्रद्धा निर्मूलन. नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित होते. पुढे पहा. गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत? विद्यार्थी मित्रांनो, लगेच उत्तर यायला पाहिजे. गंगा म्हणजे गंगा नदी, सिंधू सिंधू नदी, चंद्रभागा म्हणजे चंद्रभागा नदी. म्हणजे आपल्याला लगेच समजतं की ही नदी आहे. म्हणजे काय? विशेष नाम. कोणती नाम आहे? विशेष नाम आहे. पुढे पहा. छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? योग्य उत्तर आहे बुधभूषण. बुधभूषण. पुढील प्रश्न पहा. सर्वात जास्त काळ भारताचे व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? योग्य उत्तर आहे लॉर्ड लिनलिथगो. सर्वात जास्त काळ भारताचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड लिनलिथगो. पुढे पहा. खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी आपल्याला साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे दिलेली आहेत. आता चुकीचा पर्याय कोणता आहे? तर पहा. पहिला पर्याय आहे नारायण सूर्याजीपंत ठोसर यांचं टोपण नाव रामदास असं आहे. बरोबर आहे का? मित्रांनो, 100% बरोबर आहे. नारायण सूर्याजीपंत ठोसर यांचं टोपण नाव आहे रामदास. दुसरा पर्याय पहा. बासी मर्ढेकर यांचं टोपण नाव आहे निसर्गप्रेमी. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. बासी मर्ढेकर यांचं टोपण नाव आहे निसर्गप्रेमी. पुढे पहा. सेतू माधवराव पगडी यांचं टोपण नाव आहे कृष्णकुमार.
बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. सेतू माधवराव पगडी यांचं टोपण नाव कृष्णकुमार असं आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कोणता पर्याय अयोग्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, पहिले तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा, यापैकी नाही. हे झालं आपलं उत्तर. म्हणजेच तीनही पर्याय काय आहे? बरोबर आहे. पुढे पहा, चिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? चिल्ली. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तामिळ शब्द. चिल्ली हा जो काही शब्द आहे तो तामिळ भाषेतील आहे. विद्यार्थी मित्रांनो, तामिळ भाषेतील काही शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत. त्यावर प्रश्न विचारला जातो. मग असे कोणते शब्द आहे ज्यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे? तर पहा, ही 4 शब्द तोंडी पाठ करून ठेवा. कसे? चिल्ली तामिळ शब्द, पिल्ली तमिळ शब्द, सार तमिळ शब्द आणि मठ्ठा तमिळ शब्द. आता विद्यार्थी मित्रांनो, काय करा, याला काहीतरी ट्रिक लावून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. काय करायचं? चिल्ली पिल्ली सार मठ्ठा पिऊन घ्या. काय म्हणायचं? चिल्ली पिल्ली सार मठ्ठा पिऊन घ्या, असं लक्षात ठेवायचं. चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे सर्व तामिळ शब्द आहे. पुढे पहा, पितळ हा धातू कशापासून तयार करतात? पितळ हा धातू कशापासून तयार करतात? पर्याय पहा, विचार करा आणि उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक सांगतो. काय करायचं आहे? पितळ म्हटलं की नाही, तर आपण पी ता जी असं लक्षात ठेवायचं. पितळ पित असंच घ्यायचं आणि पिताजी पिताजी असं लक्षात ठेवायचं. आता पी म्हणजे काय? पी म्हणजे पितळ. त म्हणजे काय? त म्हणजे तांबे आणि ज म्हणजे काय? जस्त. असं ट्रिक्स वरून लक्षात ठेवायचं. त म्हणजे तांबे. बघा, या ठिकाणी तांबे आहे. जी ज ज वर्ण जस्त म्हणजे तांबे अधिक जस्त बरोबर पितळ, असं लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. पितळ हा धातू कशापासून तयार करतात? तांबे व जस्त. पितळ पिताजी पिताजी पी म्हणजे पितळ, त म्हणजे तांबे आणि ज वर्ण जस्त, असं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, फाळणी व स्वातंत्र्य योजना कोणाच्या काळात झाली? प्रश्न महत्वपूर्ण आहे, विचार करायचा आहे. फाळणी व स्वातंत्र्य योजना कोणाच्या काळात झाली? तर लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन. पुढे पहा, 1919 चा भारत सरकार कायदा कोणाच्या काळात आला होता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. 1919 चा भारत सरकार कायदा कोणाच्या काळात आला? लॉर्ड चेम्सफोर्ड. पुढे पहा, रौलेट कायदा कोणाच्या काळात लागू झाला? रौलेट कायदा कोणाच्या काळात लागू झाला? योग्य उत्तर आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. पुढे पहा, आंबा घाट कोणत्या मार्गावर लागतो? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. आंबा घाट कोणत्या मार्गावर लागतो? योग्य उत्तर आहे कोल्हापूर ते रत्नागिरी. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिकवरनं कसं लक्षात ठेवायचं? तर काय करायचं? आंबा कोर आंबा कोर असं लक्षात ठेवायचं. आंबा म्हणजे आंबा घाट, को म्हणजे कोल्हापूर आणि र म्हणजे रत्नागिरी. पुढील प्रश्न पहा, वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे DNA. वंश ओळखण्यासाठी DNA उपयोग होतो. पुढील प्रश्न पहा, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ससून वाचनालय. ससून वाचनालय. पुढे पहा, मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिल्वर नायट्रेट. मतदानाच्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. पुढे पहा, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा. आता पर्याय पहा, काय उत्तर असणार आहे? आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा, याला आपण काय म्हणतो? पुरोगामी. काय म्हणतो? पुरोगामी. विद्यार्थी मित्रांनो, वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न महत्वपूर्ण आहे आणि हा प्रश्न मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पुरोगामी. पुढे पहा,
कर्कवृत्त किती राज्यांमधून जाते? प्रश्न महत्वपूर्ण आहे. काय म्हटलंय? कर्कवृत्त. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. तर पहा काय म्हटलंय? वृत्त. तर काय करायचं आहे? हा जो पहिला क आहे की नाही, हा कसा आहे? असा आहे. हा क कसा आहे? असा आहे. तर हा जो पार्ट आहे ना, याला काय करायचं? असं उभा करून घ्यायचा. हा जो क आहे, हा जो पार्ट आहे, याला असा उभा करून घ्यायचा आणि 8शी कंपेअर करायचं. 8 सारखा पार्ट दिसतो की नाही? 8शी कंपेअर करायचं. मग योग्य उत्तर आहे 8. हा जो क आहे, या क ला काय करायचं? थोडासा उभं करून घ्यायचं. बरोबर 8 सारखा पार्ट दिसतो आणि 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. विद्यार्थी मित्रांनो, ते राज्य कोणते आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यासाठी आपण एक ट्रिक लावली आहे. काय ट्रिक आहे? ट्रिक आहे मित्र माझा रागू छाप. यामध्ये जे काही राज्य आहे त्या राज्यांमधून कर्कवृत्त जाते. मित्र माझा रागू छाप. मी म्हणजे काय? मिझोराम. त्र म्हणजे काय? त्रिपुरा. म म्हणजे काय? मध्य प्रदेश. झ झारखंड. र राजस्थान. गुजरात. छ छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल. पहा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. ट्रिक्स लिहून ठेवा. पुढे पहा, किरणोत्सर्गी घटकांचा शोध कोणी लावला? किरणोत्सर्गी घटकांचा शोध कोणी लावला? तर हेनरी बेक्वेरेल यांनी. पुढे पहा, भारतीय संविधानात संघराज्य व्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशातून घेण्यात आली आहे? भारतीय संविधानात संघराज्य व्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशातून घेण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे कॅनडा. कॅनडा. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? हा प्रश्न पालघर पोलीस 2023 मध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही? पहिला पर्याय पहा, पोलीस शिपाई आहे, हवालदार आहे, फौजदार आहे, लान्स नाईक नाही. ओके, 4 नंबर पर्याय आपलं उत्तर. पुढे पहा, नाटोचे मुख्यालय कुठे आहे? नाटो. योग्य उत्तर आहे ब्रुसेल्स. नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? योग्य उत्तर आहे हिरालाल जे कानिया. भारताचे पहिले सरन्यायाधीश हिरालाल जे कानिया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.